रोवाला गेली का तर म्हणलं तुला एवढ्या बाया रोवण्याची वेळ आहे रोवाला जाते 200-250 रुपये रोज आहे तू घरी सायसो म्हणसे रे रोवाला जातो मी माझा सरला रोवणार आहोत तर असाला बाई मला मस्त उभा झाल्या ये चिखलाच्या पाहून देता व मस्त ना का एक डोक्षी नव्हत विचारायला वेळ भेटत काय ह्या चिखलाच्या पाय मस्त उभा झाल्या उभा झाल्या का मस्त एक रुबूस खाजवते ते बाई मस्त उभा झाल्या पाहून मस्त खाजवते झोप नाही लाग मा एकही रुपूक खाजवते एक वेळ नव्हती भेटत 15 दिवस झाला केस नाही केलो ह्या रोवण्या पुन्हा काही नाही मस्त उभा झाल्या पाहिजे बाई दे ना एक माझ्या मारत मस्त निघाले बाई माहित नाही मा घरी होतीस म्हणून आलो असतो लोक काढ का लावते सोय एवढ्या बाराची बुडगी झाली तरी मोठ्या काळे केस आहे का सांगून बाई मातीनं डोक्से धुतो तुझ्या वयाच्या बाया साऱ्या पांढऱ्या पिकून गेल्या मातीनं डोक्से धुतो बाई मी माझे मायबाप मातीनं डोक्से धुत मी अजून शॅम्पू नाही लाव काही नाही मातीनं डोक्से धुतो तुम्ही शॅम्पू ना धुता तुमच्या केसा पिकतेत ना सांगू बाई तुला कोणा सांगू नको हा बिबा नाही का तो बिबा गरम करायचा ना तो नाही का त्या खोबऱ्याच्या तेलामध्ये असं डुबवून द्यायचा मग तो तेल लावायचा पिक नाही मी आणून देतो तू कोणाला सांगू नको बिबा कोणी भेट आहेत माझ्यात बिबे लगेच आहेत बिबे मी माझ्या बरे बस लावून ठेवले राहते म्हणून तर मी पिक नाही बिबा त्याची बुच काढतो जारून सऱ्या हा हे बाय पाय मस्त झालं ये चिखलाच्या काहीच नाही हो तेल नाही का बिब्याचा तेल लावतो केसायला म्हणून हे कार्य आहे चांगले मला म्हणून कोणी विचारतात मी कायला सांगेन मस्त लावा तर माका पैसे आहेत तर हा धर्मा निकाल कोणते पैसे शॅम्पू घेवायला आले म्हणून केस नाही तिथं बिब्याचा तेल लावता म्हणून सऱ्या मस्त लंबे केस आहे हा छान मुला असे मला विचारतात कोणी बाई मी नाही सांगू कोणालाच काही ती मातीनं डोक्से धुतो म्हणतो काहीच नाही लावू काल सांगेन त्याला कोणाचा रोगाला केले गुता घेतलो होतो संपले गुते किती रुपये गुता 5000 एकर मग का तर दिवसभर सकाळपासून राहतून बाई 6-7 वाजेपर्यंत असं आहे ना मग तो उभा झाला दे लोक मारे बाई निकाल देऊ लागते मला माहित नाही